तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलेलो होतो शेतामध्ये आणि आम्ही शेतामध्ये आमच्या शेवंतीचे झाडं लावलेले आहेत. तर इथे अक्का करत आहे काहीतरी. तर अक्का, तू काय करायली झाडांना त्या? गवत काढायला बाळा. गवत झालं जास्त पाहिजे. याला किती छान कळ्या यायला आता. झाड हे छान आपण हे असं हे बी हे तयार केलं तर घरीच गेल्या वर्षीच्या याचं, आणि ते बी टाकलं होतं पावसाळ्यामध्ये. रोपे तयार केले आणि नंतर हे असे बरेच इथून एका लाईन मध्ये 20-30 झाडं लावले. आता त्याला पाणी सुद्धा हे ठिबकचं चालू. तर हे असे छान याला बहर आलेला आहे. हे काय कळ्या आल्या आणि फुलं सुद्धा यायले. तर आपल्याला शेतात येणं होईन तर याची हे फुलं गळून बी सुद्धा तयार झालं. कारण काय होते, आपल्या बामणीपासून जिंतूर हे 20-22 किलोमीटरवर आहे. तर आपल्याला आता ह्या उन्हाळ्यामध्ये बरेच सण हे ते असते, तर आपण काय जाऊ शकत नाहीत रोज जिंतूरला. त्याच्यामुळं फुलं तर आवश्यक आहेत सणाला, याला देवाला, पूजेला, हाराला. त्याच्यामुळं आपण काय केलं, आपल्या शेतातच असे रोपे लावून आपल्या घरचे घरी फुलं अवेलेबल केली. म्हणजे कधी बी यायचं आणि देवापुरते शेतातली ताजी फुलं घेऊन जायचं. तर पाहे किती सुंदर फुलं आलेत. हे प्रत्येकच झाडाला आलेत, त्याच नाही. हे पाहे, हे पण झाड किती छान झाले. हे किती कळ्या आल्यात त्याला, हे किती फुलं आलेत. हे तरी आपण याला तोडून नेले तर 2-3दा. पाहे, हे बी छोटं झाड आहे पण याला बी किती सुंदर कळ्या हे आल्या. म्हणजे ठिबक चालू असल्यामुळं काय झालं, याला गवत भरपूर झालेलं. ते आता एकदा गवत काढून घ्यावं लागते आपल्याला. गवतामुळं झाडं ओळखू येणं त्याच्यामध्ये. पण किती सुंदर दिसायला पाहे कळ्या, किती बहार आलं. हे पाहे, हे अशा प्रकारे आपण आपल्या शेतात 20-30 झाडं लावलेली. पण गवतामुळं काय व्हायलं, ओळखू येणं तेवढं. आता हे आपण उद्या 2-3 दिवसामध्ये गवत हे काढून घेऊ आणि स्वच्छ करू. मग अजून सुंदर झाडं दिसतात आपले आणि अजून फुलं बी त्याला कळ्या जास्त लागतात. तर तुम्ही पाहिलंच, आम्ही फक्त शेवंतीचे झाडं नाही, आम्ही गुलाबाचे, मोगऱ्याचे हे सगळे झाडं लावतो. आणि 1-2 तरी झाडं आपल्या घरी लावायला पाहिजे, कारण की फुलांचा सुगंध पण खूप छान येतो त्या, आणि आपल्या देवाला पण व्हायला खूप चांगले असतात. म्हणजे कामी येतात आपल्याला कोणत्या पण सणाला याला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.